सामना सुरू झालेला आहे. मुरबे संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्या बरोबर जोडला गेला नाही. एक षटक संपण्याच्या अखिल बैती समाज संस्था आणि बैती समाज उसरणी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा महोत्सव 2025 ही स्पर्धा इथे अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पुढे सरकलेली आपण बघतो. एक दिवसीय क्रीडा सोहळा ज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सर्व दूर पसरलेले विखुरलेले बैती बांधव यांना एकत्रित आणण्यासाठी या स्पर्धेचं केलं गेलेलं आयोजन आणि त्या उद्देशामध्ये यशस्वी होत असताना आयोजक आपण इथे बघत आहोत. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या वतीने आपण पाहिला वाईड बॉल सिग्नल केला गेलेला आहे. वाईड आहे. मुरबे आणि त्यांच्या विरोधात वाढीव असा सामना मैदानाच्या आतमध्ये निर्धारित 4 षटकांची लढत फलंदाजी करताना मुरबे संघाला आपण अनुभवतो. गोलंदाजीसाठी वाढीव संघाच्या वतीने विपुल दाखल झालेले आहेत. पहिलं षटक त्याच्या वतीने इथे खरं तर हाताळलं जात आहे. त्याचबरोबर एकविरा स्पोर्ट्स मुरबे यांच्या वतीने विपुल बॅकफुटला ढकललेल्या फलंदाजाला कटचा फटका खेळायचा होता. फलंदाजाला चेंडूपर्यंत संपर्क नाही. हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये विपुलच्या वतीने फेकलं जात आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विपुलने केलेली आहे. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता येत नाही. प्रेशर लेवल अत्यंत हाय, फार मोठी इथे आपल्याला या खरतर सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. कारण सामना महाअंतिम आहे. मेगा फिनालेचा सामना क्रीडा महोत्सव 2025 या स्पर्धेचा मानाचा करंडक इथे कोणाच्या वाट्याला जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दोन्ही गावचे सगळे संघ चांगले खेळलेले आहेत. या बेस इथे फटका पॉइंट आणि त्याचबरोबर कव्हरच्या मध्ये प्लेस केलेला आहे. शरीरापासून थोडा दूर जरूर खेळला होता. चार धावा धावफलकावर विपुल या षटकातील शेवटचा चेंडू खरं तर फेकण्यासाठी ते तयार असेल. आतापर्यंत 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. चला अधिकचा वेळ इथे घेणं अपेक्षित नाहीये आता, कारण सगळ्यात शेवटचा सामना सुरू आहे. मुबलक सूर्यप्रकाशात तुम्ही जशी फलंदाजी करता, दुसऱ्या डावामध्ये प्रतिस्पर्धी संघाला ही फलंदाजी करण्यासाठी मुबलक सूर्यप्रकाश गरजेचा आहे. परंतु क्षेत्ररक्षण करणारा संघ जर तिथे अधिकचा वेळ घेत असेल तर ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारतील. इथे यावेळेस काय घडलेलं आहे, बॅटर हवेमध्ये स्पिन करत असताना फलंदाजाला आपण पाहिलेलं आहे. अपील रेस झालेले पाहिजे, दोन्ही पंच एकत्रित येतील, त्यानंतर निर्णय इथे दिला जाईल. मला असं वाटतं फलंदाज स्वतःवर नाखुश होते, ज्या पद्धतीने त्याची रिॲक्शन इथे पाहायला मिळाली. चेंडूबाईचा संपर्क करता आला नव्हता. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. ही खरं तर उजव्या हाताच्या गोलंदाजाने डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी फेकलेला हा चेंडू होता. आणि पहिलं षटक संपलं. 4 धावा धावफलकावर एक गडी बाद झालेला आपण बघतो. स्ट्रायकिंग साठी फलंदाज जन्मेश आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग विशाल, गोलंदाज युवराजच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. गोलंदाजी करणारा संघ आपण अधिकचा वेळ घेत आहात. विनंती असेल आयोजकांच्या वतीने पहिली वॉर्निंग इथे दिली जाते. मैदानी पंचांनाही विनंती आहे, आपण हैगय करू नका. जिथे जिथे गरज वाटेल तिथे सूचित करा, वॉर्निंग द्या. त्यानंतर कार्यवाही सुद्धा इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पेनल्टीची कंप्लीट करा, ही आयोजकांच्या वतीने महत्वाची सूचना आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी युवराज फार दूरवरून गोलंदाजीसाठी दाखल होतोय. इतका मोठा रनअप त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राइड्स मोठे आहेत, उंच पुरे गोलंदाज, चांगला रिदम मिळतो. यावेळेस पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक उंच आभाळाच्या दिशेने बघतात, याचाच अर्थ अधिक उंचेने चेंडू सीमा पार. षटकार अरे चौकारी षटकार जोरात होऊ दे, माघार घ्यायची नाही. अरे चौकारी षटकार जोरात होऊ दे, माघार घ्यायची नाही. आमचा वैती समाज चषक टोपले वल्ला हाय. आमचा वैती समाज चषक टोपले वल्ला हाय. टोपले वल्ला हाय, टोपले वल्ला हाय. आमचा वैती समाज चषक टोपले वल्ला हाय. थँक्यू, धन्यवाद. पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे. रामभाऊ भोईर यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपये. इथे 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 हुक करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. पुढचा पाय खरं तर खाली वाकवला होता, फ्रंट लेग पुढे सरकवला. त्यानंतर गुडघा टेकत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने जरूर केला होता.
मधल्या आणि डाव्या यष्टीवरून चेंडू निघत असलेला आपण बघतो. युवराज उंचपुरे गोलंदाज आहेत. एखाद्या गोलंदाजाकडे अधिकची उंची असेल तर होतं नेमकं काय की त्या गोलंदाजाला अधिकचा बाउन्स मिळत असतो आणि कधी कधी लेंथ बॉल त्याचा फार उंचीने मागे निघून जात असतो आणि तिथे फलंदाजाच्या समोर अडचणी येत असतात. युवराज पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर जन्मेशचा हा फटका आपण बघतो ऑन साइडला खेळला गेलेला आहे. ऑन ड्राईव्हचा फटका होता. क्षेत्ररक्षक डीप मधून अत्यंत झपाट्याने चेंडू पर्यंत सरसावले. त्यानंतर चेंडू आडवला फेकी झाली. याच दरम्यान एक धाव मिळालेली आपण बघू शकू. एकेरी धावा अत्यंत महत्वाची. टार्गेट या सामन्यामध्ये मला असं वाटतं समथिंग अराउंड 40 रन्स. 40 धावांच्या जवळचं टार्गेट हे अत्यंत चांगले टार्गेट मानलं जाईल. कारण सामना आपण बघतो महाअंतिम आहे. मेगा फिनालेचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जात आहे. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावपलकावर एकही गडी बाद नाही. बघायला हरकत नाही. त्याचमुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य गरजेचं आहे. डावखुऱ्या ताजा फलंदाज फुलटॉस चेंडू यावेळेस इथे मिसटायमिंग फटका केला. डायरेक्ट हिट रिक्वायर्ड. यावेळेस नेमकं काय घडलेलं आहे पंचांकडे इथे दाद मागितली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कोणताही रिव्ह्यू कोणत्याही संघाला इथे दिला जाणार नाही. अगदी आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिल्या चेंडू पासून ही अनाउन्समेंट आम्ही केलेली आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षक आपण आग्रही राहू नका. There is no review available for any team and for any cause. कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू इकडे अवेलेबल नाही. याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. त्याचमुळे अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. लगेचच आपल्याला सामना सुरू करायचा आहे. 12 धावा धावपलकोर जोडल्या गेलेले आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने 13. बेग युअर पार्डन. मुरबे ए आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात वाढीव ए असा हा सामना अत्यंत महत्वाचा सामना. मेगा फिनालेचा सामना. या स्पर्धेचा मानाचा करंडक इथे खरं तर कोण उचलेल हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून देणारा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू असलेला आपण बघतो. फुललेंचा चेंडू यावेळेस मागच्या बाजूने चेंडू जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू प्लेचा कोणताही संपर्क करता आला नाही फलंदाजाला. विशाल स्ट्रायकिंग एंडला डावखुरी हाताचे फलंदाज नॅचरली अग्रेसिव्ह असतात असं आपण म्हणतो. ते अग्रेशन या वेळेला त्याला दाखवता येणं अत्यंत गरजेचं आहे. या महत्वाच्या सामन्यामध्ये मेगा फिनालेच्या सामन्यामध्ये फलंदाजाने जर चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं तर आपल्या समर्थकांच्या गळ्यातील ताईत बनण्याची त्याच्याकडे संधी आहे. युवराज विशालसाठी फुलटॉस. विशालच्या बॅट मधून हा विशाल काय फटका. षटकार. हॅलो हॅलो चेक चेक. व्यासपीठावर बसल्या कोणी मोबाईल राहिला असेल चेक करा. हॅलो चेक चेक. हॅलो. अरे चौकारी षटकार जोरात होऊ दे माघार घ्यायची नाही. अरे चौकारी षटकार जोरात होऊ दे माघार घ्यायची नाही. आमचा वैदी समाज चषक टोपले वल्ला हाय. आमचा वैदी समाज चषक टोपले वल्ला हाय. टोपले वल्ला हाय. टोपले वल्ला हाय. आमचा वैदी समाज चषक टोपले वल्ला हाय. आलेले आहेत. 2 षटकं संपली. 19 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघत आहोत. या डावामध्ये आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत. एक जल्मेश आणि दुसरा विशाल यांच्या वतीने. सन्मान्य रुपेशजी किसन म्हात्रे साहेब मनसेचे उपजिल्हा प्रमुख यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज इकडे जमा झालेला आहे. 19 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस इथे हा फटका आपण बघतो पॉइंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न इथे केला जाईल. पाहता पाहता 3 धावा पूर्ण झालेल्या आपण बघत आहोत. गुडमॅनचं कॅश प्राइज देण्यात येईल. हुक करण्याचा प्रयत्न केला गेलेला. अतिरिक्त उंची घेत असताना चेंडू मागच्या बाजूने जात असताना आपण घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर 3 धावा खरं तर फलंदाजाने पूर्ण केल्या होत्या. हा फटका बघा आणि बघत राहा. एकदा बघा, दोनदा बघा, अनेक वेळा बघा. कारण या फटक्यामध्ये नजाकत आहे फलंदाज विशालच्या. षटकार.
दशरथजी किनी यांच्या वतीने विशालसाठी षटकारासाठी 200 रुपये, त्याचबरोबर सन्माननीय मनसे उपजिल्हा प्रमुख म्हात्रे साहेब यांच्या वतीने 200 रुपये. आतापर्यंत गमावला नाही. विशाल जितका उंच पूर्व फलंदाज आहे तितकेच उंच फटके खेळतो. आणखी एकदा चेंडू उंच आबाळाची उंची मोजण्यासाठी निघालेले आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. या अगोदर ज्याने षटकार खेळला त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज विराजला. बॅटर विशाल हॅज टू डिपार्ट. दर्या किनारा सजणार हाय आज उतरली गावात क्रीडा महोत्सव गाजणार हाय अखिल वैदिक समाजाचा. 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 दर्या किनारा सजणार हाय आज उतरली गावाचा. क्रीडा महोत्सव गाजणार हाय अखिल वैदिक समाजाचा. क्रीडा महोत्सव गाजणार हाय अखिल वैदिक समाजाचा. Thank you. 28 runs on the board with the loss of 1 wicket. This is the third over is in progress being bowled by bowler Viraj. या षटकातील 2 चेंडूचा खेळ आणखी शेष आहे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. विराज लगेचच गोलंदाजीच्या मार्गावर तुम्हाला तयार व्हावं लागेल. 28 धावा धावफलकावर. बघा एक महत्वाची सूचना आहे. भरतीचं पाणी कधीही मैदानामध्ये येऊ शकतं. संभाव्य धोका लक्षात घ्यावा लागेल. लवकरात लवकर आपल्याला हा मेगा फिनालेचा सामना इथे विहित वेळेमध्ये कंप्लीट करायचा आहे. एकत आहोत अखिल भारतीय वैती समाज, त्याचबरोबर वैती समाज उसरणी यांचं हे भव्य दिव्य आकर्षक खास आणि झकास आयोजन, जो उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवलेला आहे आयोजकांनी. चौथं षटक घेऊन गोलंदाज रोहनचा इथे वापर केला जाते. चौथ्या षटकासाठी पाहिजे रोहन तयार आहे. चौथं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावर. यावेळी ते हुक केलेला आहे. सायंकाळची वेळ सुरू झालेली आहे आणि इथे षटकार बुक केलेला आहे फलंदाज हार्दिकने. थँक्यू सो मच. कांतीतरे यांच्या वतीने हार्दिकसाठी 100 रुपये. दशरथजी किनी साहेब यांच्या वतीने आणखी एक 100 रुपये. 37 धावा धावपलकोर. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघतो. 3.1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. मेगा फिनाले खेळली जात आहे, त्याचमुळे जोर लावतायत सगळे खेळाडू. रोहन आणखी एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खडे खेळायचं होतं. यावेळेस लेन बॉलचा अत्यंत चांगला वापर रोहनने केलेला आपण बघतो. आणि त्यानंतर हार्दिकने आता मोर्चा आपल्या नावावर केलेला आहे. इथे जबाबदारी स्वतःवर घेतलेली आहे. इथे अतिरिक्त उसळी मिते चेंडूला. मागच्या बाजूने चेंडू जातोय. स्लिप कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं वर्क करतायत. 22च्या रूपाने ही धाव इथे खरं तर पूर्ण होत असलेली आपण बघतो. असतील त्यांना सगळ्यांना विनंती आहे लवकरात लवकर आपल्याला विश नेटवर्क सबस्क्राइब करायचं आहे. त्याचबरोबर बेल आयकॉन आपण हिट करा, जेणेकरून अपकमिंग इव्हेंट्स बद्दल नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. हा फटका आणखी एक मोठा आहे. फलंदाज हार्दिकचा तडाखा षटकार. ₹5,000 कॅश प्राइज दिलं जाईल. यश गावड अँड कंपनी. 45 धावा धावपलकावर. एक गडी आतापर्यंत गमावलेला आहे. काय फलंदाजी करतात फलंदाज हार्दिक. भारतीय संघामध्ये हार्दिक पांड्या ज्या पद्धतीने एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करतो त्याच पद्धतीची बॅटिंग. डावखुरी आताचा हार्दिक पांड्या. यावेळेस किट झाला क्षेत्ररक्षक. चेंडूवर नजर तर ठेवता आली होती, परंतु अंतिमतः आपण पाहिलं की शारीरिक संतुलन इथे या क्षेत्ररक्षकाने गमावलं. त्याचमुळे हा झेल त्याला तिकडे टिपता आला नाही. 47 पर्यंत पोहोचलेला डाव आहे. धावपलकाचा जर विचार केला तर चांगलं धावपलक इथे मेगा फिनाले मध्ये बनवण्यात यश मिळालेले आतापर्यंत मुरबेला. 50 पार करता येईल का? 50 धावा म्हणजे गोल्डन फिगर खरं तर आपण बघू इथे या सामन्यात, ज्याचा आपण
विचार जर केला तर, कारण सामना मेगा फिनालेचा आहे, महाअंतिम. शेवटचा चेंडू हुक केलेला आहे. आणखी एक तडाखा. हार्दिकने आग ओकणारी फलंदाजी केली. कोण रे आला तो उसरदीवाला, कोण रे आला तो उसरदीवाला, तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र. हे आमच्या वैती समाजाच्या नावात दम हाय रे, हे आमच्या वैती समाजाच्या नावात दम हाय रे. आमच्या वैती समाजाच्या नावात दम हाय रे, या आमच्या वैती समाजाच्या नावात दम हाय रे. कोण रे आला तो उसरदीवाला, कोण रे आला तो उसरदीवाला, तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र. हे आमच्या वैती समाजाच्या नावात दम हाय रे, हे आमच्या वैती समाजाच्या नावात दम हाय रे. आमच्या वैती समाजाच्या नावात दम हाय रे, या आमच्या वैती समाजाच्या नावात दम हाय रे. तर चौकारी षटकार जोरात होऊ दे, माघार घ्यायची नाही. चौकारी षटकार जोरात होऊ दे, माघार घ्यायची नाही. थँक्यू. चला इथे आता थोडी माघार घ्यावी लागेल, कारण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करायचं आहे. त्याचबरोबर स्वयंसेवकांना विनंती आहे, मैदानाची आखणी करायची, आपण आवश्यक साहित्य घेऊन लगेचच इथे मैदानाचा ताबा घ्या. फलंदाजांची जोडी इथे रणजित सोमय्या सातपाटी यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. तर आपण पाहिलेले आहेत. चिन्मयच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे आणि नवीन फलंदाज पाहिजे क्रमांक 3 साठी कोण दाखल होत आहेत? रोहित दाखल होत आहेत. या अगोदरच्या डावामध्ये त्याने चांगला झेल टिपला होता. क्रमांक 3 साठी दाखल होत आहेत. यावेळेस फलंदाजीसाठी टार्गेटचा विचार केला तर 54 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचं आहे. सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये वाढीव ए ला हा सामना म्हणजे ही स्पर्धा. यावेळेस इथे आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आबा चिकनच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. निसर्ग बिअर शॉप संदीप म्हात्रे यांच्या वतीने 100 रुपये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजाने केलेली आहे. दिवसभरामध्ये काही काही खेळाडूंचा जर आपण नावाचा उल्लेख केला तर त्यांची कामगिरी अत्यंत चांगली राहिलेली आहे. जवळजवळ 32. रोहित आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित. व्हॉट अ ग्रेट बॉल. सबमरीन डिलिव्हरी, शूटर बॉल. चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिला. चांगलं षटक आतापर्यंत चिन्मयचा. इथे इथे हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेस पंचांच्या वतीने नो बॉल कॉल केला गेलेला आहे. त्यामुळे एक अतिरिक्त धावपलकोर जोडली जाईल. खूप अधिक उंची खरं तर आपण पाहिली इथे या चेंडू मध्ये, जी पंचांनी व्यवस्थितरित्या निहाळली. त्यानंतर या चेंडूला त्यांच्या वतीने नो घोषित करण्यात आलेला आहे. येणारा चेंडू असेल फ्री हिट. हा बघा, आश्चर्याचा कडू धक्का फलंदाजाला देत असताना चेंडू मागे गेला. यावेळेस इथे फुललेंचा चेंडू दरम्यान लेन बॉलचा अत्यंत चांगला वापर करत असताना गोलंदाजाला आपण बघत आहोत. चांगली गोलंदाजी गोलंदाज चिन्मय करतायत. उंच पुरे गोलंदाज आहेत. खर तर हायटेड गोलंदाज असेल तर त्याला फुललेंची गोलंदाजी करत असताना अडचणी येतात.
हायटेड गोलंदाज आपण बघतो शॉर्ट बॉलचा चांगला येणं शेष आहे. धावा बनवायचे ते 54. आव्हान खडतर बनत चाललेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. यावेळेस फटका बघा. क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतलेली आहे. अत्यंत चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे आपल्याला फिल्डरच्या वतीने पाहायला मिळत आहे. जोरदार टाळ्या या क्षेत्ररक्षकासाठी. आबा चिकन यांच्या वतीने 100 रुपयाचं प्राइस. धन्यवाद. दोन धावा याच दरम्यान पूर्ण होत असलेल्या आपण बघत आहोत आणि या 2 धावांनी धावफलक पुढे गेलं. 3 धावा याच बरोबर धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघत आहोत. धावा बनवायचे ते एकूण 54. एक दिवसीय क्रीडा सोहळ्याचा अत्यंत म्हणजे 54-54 तगडं आव्हान ठेवलेलं आहे कंडिशनचा जर विचार केला तर. आणखी एक फुलालेंचा चेंडू आतली काढा लागते. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक धाव इथे पूर्ण होत असलेली आपण बघतो. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले त्या म्हणजेच 4 आणि हे षटक संपलेलं आहे. खर तर प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज उपस्थित आहेत, तयार आहेत. पुन्हा तीच सूचना. पाणी अत्यंत वेगाने आपल्यापर्यंत पोहोचत आहे. हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे शॉट लेगला उपस्थित होते. त्यांनी उंच उडी घेतली. चेंडू अधिक उंचीने सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा चौकार. प्रेक्षकांनो मैदानाच्या आतमध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करू नका. सगळ्यांना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये कोणी दाखल होऊ नका. मैदानाच्या बाहेर एक हाताने जर झेल पकडला तर जयप्रकाश यांच्या वतीने 100 रुपये देण्यात येतील. दुसरं षटक रुचितच्या वतीने फेकलं जात आहे. इथे हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाईल. एकूण धावांचा विचार केला तर धावा 9 आहेत. यस, बेग युअर पार्डन. 9 धावा धावफलकावर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आपण बघत आहात. महाअंतिम सामना इथेही हुक करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. चेंडूला वळण मिळत आहे असं वाटतं. ज्या पद्धतीने इथे फलंदाज चेंडूपैचा संपर्क आणण्यामध्ये असमर्थ ठरतायत. व्हॉट ए ग्रेट बॉल. फलंदाजाच्या समोर टॉसअप केला होता. या पद्धतीने चेंडूवर उंची मिळवण्यासाठी तुम्हाला खांद्याचा अतिरिक्त वापर करावा लागतो आणि तोच वापर केला जाते रुचितच्या वतीने. सुरुवात तशी पाहिली तर प्रतिकूल होती कारण पहिल्या चेंडूवर रुचितच्या विरोधात चौकार खेळला होता बॅटर रोहितने, परंतु त्याला आता इथे शांत ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे गोलंदाज रुचितला. 9 धावांपर्यंत पोहोचलाय डाव. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. इथे यावे चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळतोय. यावे 6व्या बॅटने स्लॉकचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला. एक धाव फक्त आणि फक्त इकडे मिळेल. एकेरी दुहेरी धावा अत्यंत महत्वाच्या आहेत परंतु 10 धावा धावफलकावर. डावखुऱ्या हाताचा फलंदाज हुक करण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस त्याला धावा बनवण्याचं इंटेन्शन कंप्लीट करता येत नाही कारण कनेक्शन देता आलं नव्हतं बॅट आणि बॉलचं. निर्धार पक्का आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. बघा भरतीचं पाणी बाउंड्री रोप पर्यंत पोहोचलेलं आहे ही माहिती मिळते. त्याचमुळे गोलंदाजी करणारा संघ आपणास आता विनंती आहे. या अगोदरच्या सत्रामध्ये सुद्धा ह्या सूचना आम्ही तुम्हाला दिल्या होत्या. योग्य वेळेला योग्य निर्णय घेता येणं अत्यंत गरजेचं आहे. परिस्थितीचं गांभीर्य राखणं सुद्धा फार महत्वाचं आहे. हा फटका उंच निघालेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे. टिपतायत झेल. याच बरोबर फलंदाज ओमकार बाद. आणि त्याचबरोबर वैती समाज उसरणी यांच्या वतीने या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन. हे बघा आता प्रेक्षक स्वतःहून बाजूला व्हायला लागलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रेमकडे जबाबदारी दिली जात आहे. दोन षटकं संपली. 10 धावा. आणखी एक फलंदाज बाद. जर कोणाला मोबाईल सापडला असेल तर त्वरित व्यासपीठाकडे आणून द्यायचा आहे. रोहिदास पाटील यांचा मोबाईल हरवलेला आहे. अविदास तरे यांचा मोबाईल हरवलेला आहे. कोणाला सापडला असेल तर व्यासपीठाकडे आणून द्यायचा आहे. फलंदाज दाखल होत आहेत. अजय. आव्हान फार पुढे गेलेलं आहे. कठीण बनलेलं आहे. डोईजड झालेलं आहे. जटिल आणि कुटील बनलेला आहे.
परंतु क्रिकेटमध्ये अशक्य शब्दाला थारा नसतो. त्याचमुळे क्रिकेटमध्ये परिस्थिती कधी बदलेली सांगता येत नाही. कधी कधी एखादी घटना माणसाच्या आयुष्यामध्ये अशी घडते की ज्यातून त्याचं संपूर्ण आयुष्य बदलतं. नशीब बदलायला वेळ लागत नाही. कधी कधी राजाचा रंग होतो. कधी तुम्हाला शो करता आला पाहिजे, गेमची असेसमेंट करता आली पाहिजे, त्या पद्धतीने प्लॅनिंग मैदान मध्ये करत असताना त्याचं एक्झिक्युशन देता आलं पाहिजे. डायरेक्टली ट्रिक वाईड इथे यावेळेस अचूक वेध यष्टांचा घेता आला नाही. गोलंदाज स्वतः तिकडे होते. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेले आहेत. 9 चेंडू आणि 39 धावा असं समीकरण. 9 मध्ये 39 बनवायचे आहेत. वाढीव ए संघाच्या समोरच्या अडचणी वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेचा फटका चांगला आहे. पंचांचा इशारा मिळतो. हा चौकार. बघा एक महत्वाची सूचना आहे. अविदासजी तरे की जे उसरणीचे रहिवासी आहेत त्यांचा मोबाईल गहाळ झालेला आहे. कोणा बांधवाला जर तो सापडला असेल तर लवकरात लवकर आपण समालोचन कक्षामध्ये आणून जमा करा. दिस इज द काइंड रिक्वेस्ट फॉर ईच अँड एव्हरीबडी. मुरबे संघ जर इथे हा सामना जिंकतायत, मेगा फिनाले जिंकतायत तर सन्मान्य रुपेजी म्हात्रे साहेब मनसे उपजिल्हा प्रमुख यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज अनाउन्स झालेलं आहे. आबा चिकन 100 रुपये. 7 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण. आबा चिकन 7 पाटी. क्या बात. यावेळेस इथे हुक करण्याचा प्रयत्न केला गेला. सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट हा विचार केला तर या डावामध्ये एकही षटकार फलंदाजांना खेळता आला नाही. सहा चेंडू आणि 35 धावा. पाच चेंडू आणि 35 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अक्षय. 19 धावा धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत. 4 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. आबा चिकन 7 पाटी यांच्या वतीने 100 रुपये. धन्यवाद. चार चेंडू आणि 35 धावा असं समीकरण. 3 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण. गोलंदाजाने विकेट मिळवला तर आबा चिकन 7 पाटीच्या वतीने 100 रुपये. 2 चेंडूचा कैश आहे. 34 धावांची इथे गरज आहे. प्रत्येक चेंडू मध्ये 17 धावा बनवाव्या लागतील. चेंडू इथून अगदी फार दूरवर समुद्राच्या मध्यभागी जरी खेळला तरी एका चेंडूवर तुम्हाला 6 पेक्षा अधिक धावा मिळणार नाहीत. 2 मध्ये 34. रक्षात्मक रीतीने खेळत आहेत. सामना या अगोदरच खरं तर संपलेला आहे. ज्यावेळेस या सामन्याची सुरुवात झाली होती दुसऱ्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये चिन्मयने 4 धावा खर्च केल्या होत्या. एक फलंदाज बाद केला होता. रुचितने 6 खर्च केल्या. त्यांनी एक फलंदाज बाद केला आणि त्यानंतर प्रेमने 9 धावा खर्च केल्या. 54 बनवायच्या होत्या. यावेळेस इथे हा सामना जिंकलेला. त्याचबरोबर ही स्पर्धा आपल्या नावावर केलेली आहे ती म्हणजेच मुरबे ए संघाने. यस, यू आर रियल चॅम्पियन्स. अखिल बैती समाज आणि बैती समाज उसरणी क्रीडा महोत्सव 2025 चे मानकरी मुरबे